हॅलो गाईज, आपण बघतोय आता पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ काय होता की प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट, हे काय दिलेलं आहे, प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ एनक्लोज फ्लुइड ॲट अ रेस्ट. आता हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, एनक्लोज्ड फ्लुइड. एनक्लोज म्हणजे काय, क्लोज एखाद्या ऑब्जेक्टमध्ये तुम्ही जर सगळं फ्लुइड म्हणजे काही असू, गॅस असू, लिक्विड असू, ते तुम्ही जर पॅक केलं आणि जर कुठल्या तरी एका पॉईंटवरतून, कुठल्याही पॉईंटवरतून तुम्ही प्रेशर एक्झर्ट केलं, तर ते प्रेशर ट्रान्समिट होतं इक्वली अँड युनी डायमेन्शनली म्हणजे सगळ्या बाजूला इक्वली जातं. म्हणजे इमॅजिन करा, हे प्रेशर मी इकडे एक्झर्ट केलेलं आहे, तर हे प्रेशर इथेही सेम जाणार आहे, ह्या डायरेक्शनला इकडेही सेम आणि इकडे सुद्धा काय असणार आहे, सेम. म्हणजे प्रेशर हे काय राहतं, एकदम इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं. हे कुणाचं म्हणणं होतं, पास्कलचं. आणि त्यांनी हेही सांगितलं की जे इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती निग्लिजिबल कन्सिडर करायची आहे, ती काही जास्त कन्सिडर करण्यासारखा पॉईंट नाहीये. तर हे एवढंसं सिंपल पॉईंट आहे, फक्त समजून घ्या की प्रेशर सगळ्या बाजूला इक्वली अप्लाय होतो, सगळ्या डायरेक्शनला. तर हे कुणाचं म्हणणं होतं, पास्कलचं. आता त्याचे काही ऍप्लिकेशन आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर पहिलं ऍप्लिकेशन आहे हायड्रॉलिक लिफ्ट. आता हायड्रॉलिक लिफ्ट कधी यूज करतात, आता तुम्ही कधी बघितलं असेल वॉशिंग सेंटरमध्ये वगैरे, तर काय करतात, एक साईडला छोटासा काय स्टँड वगैरे असतो, तिथे तो प्रेस केला की गाडी हळूहळू वर जाते. मग त्याला हायड्रॉलिक लिफ्ट म्हणतात. हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे कसं, परत सांगतो की काय करतात, छोट्या सरफेसवरतून थोडासा प्रेशर देत राहतात, तो प्रेशर काय होतो, सगळ्या बाजूला जातो आणि ती गाडी काय होती, हळूहळू लिफ्ट होऊन वर येते. मग तेच तुम्हाला कन्सेप्ट बघूया आपण कशी असती. आता कन्सिडर करा, काय करतात की हे लोड म्हणजे सपोज एक कार आहे, काही असू दे, आणि दुसऱ्या छोटासा कॉलम, 2 कॉलम आहेत, त्यातला जो हा पिस्टन आहे, जो ब्लॅक कलर मध्ये दिलाय, तो काय आहे, पिस्टन आहे. हा एक पिस्टन आहे आणि हा सुद्धा काय एक पिस्टन आहे. तर तुम्ही नीट बघितलं तर कोण मोठा आहे, कोण छोटा आहे. A2 हा खूप मोठा आहे कुणापेक्षा, A1 पेक्षा. हे बेसिकली सगळ्यांना दिसतंयच आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आता आपण काय करणार आहे, F1 एक्झर्ट करणार आहे, कुठून, छोट्या पिस्टनवरती. म्हणजे स्मॉल फोर्स ऍक्ट करणार आहे आपण त्याचा, ते लिहूया आपण इथे खाली. तर काय होणार आहे, इथे स्मॉल फोर्स ज्यावेळेस ऍक्ट करतो बघा, हा ज्यावेळेस प्रेशर, आपण ज्यावेळेस फोर्स ऍक्ट करतो, तर हा फोर्स ट्रान्समिट होऊन कुठं जाणार आहे, इकडे जाणार आहे, याच्यावरती तो एक्झर्ट होणार आहे. मग हा काय येणार आहे, खाली येणार आहे पिस्टन्स, आणि हे काय जाणार आहे, वर. त्यासाठी हा व्हिडिओ बघा आता. तर आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे काय होणार आहे, पिस्टन खाली येणार आहे आणि इकडचं पिस्टन काय येणार आहे, वर येणार आहे. तर सेम इथे पण तेच होणार आहे. म्हणजे पहिलं काय बघा, आपण आता दोन्ही साईडला, तर सगळीकडे प्रेशर काय असणार आहे, सेम असणार आहे. मग कन्सिडर करू पहिला इकडचा प्रेशर, याला P1 म्हणूया, इथलं प्रेशरला काय म्हणूया, P2. खरं ऍक्च्युअल मध्ये P1 इज इक्वल टू काय असतं, P2, म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, P म्हणू शकतो. तर पहिलं P इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, F1 अपॉन A1, बरोबर. आणि इकडचा P इज इक्वल टू काय येणार आहे, मग F2 अपॉन A2. जर A1 आपल्या इकडे गेला, आपल्याला फोर्स काढायचा आहे ना, F1 किती एक्झर्ट केला, F1 इज इक्वल टू काय येणार आहे, मग P मल्टिप्लाय बाय A1. आणि आपल्याला जर F2 काढायचं असेल तर काय मिळणार आहे, मग इथे P मल्टिप्लाय बाय A2. तर P ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली तर आपल्याला आन्सर मिळेल. आता P ची व्हॅल्यू काय आहे, मग ही बघा, ही P ची व्हॅल्यू आहे. ही जर व्हॅल्यू आपण तिथे पुट केली तर काय मिळणार आहे आपल्याला, F2 इज इक्वल टू F1 अपॉन A1 मल्टिप्लाय बाय A2. मग अजून हे जर सिंपल शब्दात लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, हे काय लिहिणार आहे, F2 इज इक्वल टू F1 मल्टिप्लाय बाय A2 अपॉन A1. हे मिळालं तुम्हाला फोर्स किती एक्झर्ट होणार आहे तेच समजण्यासाठी सिंपलसा पॉइंट. हे कळणं खूप गरजेचं आहे, बेसिक पॉइंट एकदम. वाटलंच तर इथे बघा वरती परत मी दाखवतोय की हा बघा, इथे फोर्स एक्झर्ट होणार आहे ना, हा फोर्स इथे काय होणार आहे, एक फोर्स एक्झर्ट होणार आहे, त्याला F2 कन्सिडर करतोय, तो ह्याने आपण फाइंड करू शकतो. सिंपल आहे, तो F2 आपल्याला आता काय झालेला आहे, मिळालेला आहे.
आय होप सगळ्यांना हे समजलेलं आहे की कसं काढणार आहे. मग मला सांगा ती F2 जर मी आत्तापर्यंत जे सांगितल्यानुसार जर A2 काय A2 हा खूप जास्त आहे A1 पेक्षा, तर प्रेशर 2 हा सुद्धा काय असणार आहे खूप जास्त कुणापेक्षा F1 पेक्षा. सिंपल आहे ना. म्हणजे जास्त जेवढा तुम्ही इकडे प्रेशर लावणार आहे तेवढाच जास्त फोर्स अप्लाय होणार आहे, कारण की एरिया जास्त आहे. एरिया जास्त म्हणल्यावर तो काय होणार आहे जास्त असा वर येणार आहे. हे तुम्ही समजू शकता. बस एवढं सिंपल याचं ऍप्लिकेशन आहे. हे तुम्हाला समजलं असेल तर आपण आता दुसऱ्या ऍप्लिकेशन बद्दल स्टडी करूया. Pascal's law and hydraulic brake system. Pascal's law. Pascal's law was formulated by Blaise Pascal to describe the effects of pressure within a liquid. The law states that the pressure exerted anywhere in a mass of confined liquid is transmitted undiminished in all directions throughout the liquid. The working of hydraulic devices like the hydraulic press and the hydraulic brakes are based on this principle. Hydraulic brake system. We all know that a car slows down and stops when we apply brakes. But how does this happen? How does the force exerted on the foot pedal stop or slow down a car? How does it multiply the force so that it is enough to stop something as big as a car? The basic idea behind any hydraulic system is very simple. The force applied at one point is transmitted to another point using an incompressible fluid, generally oil. Most brake systems also multiply the force in the process. Here you can see the simplest possible hydraulic system. Two pistons are fitted into two glass cylinders filled with oil and connected to one another with an oil-filled pipe. If you apply a downward force on one of the pistons, then the force is transmitted to the second piston through the oil in the pipe. Since oil is incompressible, the efficiency is very good. Thus, most of the applied force appears at the second piston. The advantage of hydraulic systems is that the pipe connecting the two cylinders can be of any length and shape, allowing it to choose any path separating the two pistons. The other advantage about a hydraulic system is that it multiplies the force applied. Here you can see the hydraulic brake system of an automobile. It consists of a pipeline containing fluid, one end of which is connected to the master cylinder fitted with a piston attached to the foot pedal. The other end of the pipeline is connected to the wheel cylinder having two pistons, P1 and P2, attached to the brake shoes. The area of cross-section of the wheel cylinder is greater than the area of the cross-section of the master cylinder. Let us see what happens when brakes are applied. When the brakes are applied, the foot pedal is pushed, due to which pressure is exerted on the fluid in the master cylinder. This pressure is transmitted equally and undiminished throughout the fluid and to the pistons of the wheel cylinder. Therefore, the pistons get pushed outwards and the brake shoes
get pressed against the rim of the wheel, due to which the motion retards. On releasing the pressure on the pedal, the return spring forces the pistons of the wheel cylinder back, and the fluid flows back into the master cylinder. Hope you will remember this the next time you see a driver applying brakes. आपण सेकंड ऍप्लिकेशन बघतोय हायड्रोलिक ब्रेक्स. हायड्रोलिक ब्रेक्स आर यूज टू स्लो डाऊन और स्टॉप अ व्हेरिकल्स. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे जे 4 व्हीलर वगैरे असतात त्यांच्यामध्ये आता हायड्रोलिक ब्रेक्स असतात. हायड्रोलिक ब्रेक्स काय यूज करतात हे पहिला पॉईंट आहे समजून घेण्याचा, की काय होतं मोठे मोठे व्हेकल्स आहेत ते नॉर्मल ब्रेकनी त्यांना ब्रेक बसत नाही म्हणून हायड्रोलिक ब्रेक यूज करतात. हायड्रोलिक ब्रेकचं यूज कसं आहे किंवा त्याचं मेकॅनिक्स कसं आहे हे मी सिंपल शब्दात सांगतो. जर इथे तुम्ही प्रेशर एक्झर्ट केला, काय केलं प्रेशर एक्झर्ट केला, तर हा प्रेशर काय होणार आहे सगळीकडे ट्रान्समिट होणार आहे. मग हा पिस्टन इकडे जाणार आहे, हा पिस्टन इकडे, हा पिस्टन इकडे आणि हा पिस्टन कुठे होणार आहे इकडे जाणार आहे. म्हणजे सगळे पिस्टन काय होणार आहेत एकमेकांपासून लांब जाणार. हे सगळं जे आत भरलेलं असतं ना हे फ्लुइड असतं. ह्या पाईप मध्ये जे दाखवतोय मी याच्यात काय असतं फ्लुइड ऑइल भरलेलं असतं. हायड्रोलिक ऑइल म्हणतात त्याला. तर ते कुठलं असतं हायड्रोलिक ऑइल इथे भरलेलं असतं. मग तुम्ही सिंपल लॉजिक आहे इथे जसं मी हे प्रेस करणार, प्रेस केलं की हे ऑइल काय होणार आहे कुठेतरी जाणार. मग हे कुठे जाणार सगळ्यांकडे इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार म्हणजे सगळ्यांना प्रेशर लावणार आणि तो ब्रेक लावणार. आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतोय कसं होतं. सेम ऍप्लिकेशन आहे जसं आपण याच्यामध्ये बघितलं हायड्रोलिक लिफ्ट मध्ये, तसंच हायड्रोलिक ब्रेक मध्ये पण असतं. याचं डेरिव्हेशन ही सेम असणार आहे. काही वेगळं असं परत तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायची गरज नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा हे काय होतं ज्यावेळेस मोठ्या मोठ्या कारमध्ये ब्रेक लावण्यासाठी यूज केला जातो. आता इथे फोर्स कुठला लागतो F1 फोर्स लागतो आणि त्याचा F2 फोर्स हे सगळ्या बाजूला इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जातो. बस एवढं सिंपल लॉजिक आहे. पण आता त्यांनी दाखवताना हे दोनच तुम्हाला दाखवलंय तर इथे काय येणार आहे मग F2 इज इक्वल टू काय येणार आहे PA2. आता प्रेशरचा फॉर्म्युला काय असणार इथे मग बघा P इज इक्वल टू काय असणार आहे F1 अपॉन A1. मग इथे काय येणार आहे आता F1 अपॉन A1 मल्टिप्लाय बाय A2. फायनल आन्सर काय येणार आहे मग F1 मल्टिप्लाय बाय A2 डिवाइड बाय A1. हे सिंपल ऍप्लिकेशन आहे तुमचं. तुम्हाला याच्यात असं वेगळं काय करण्यासारखं नव्हतंच. सिंपल सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सिंपल ऍप्लिकेशन याचं आहे. आय होप सगळ्यांना हे क्लिअर आहे. हे याचा तुम्ही हवं असेल तर याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकता.